मुजोरी, हुजूरी हे वाढलंय. मगाशी आम्ही कार्यमोदी येत असताना आमचे सगळे प्राध्यापक मित्र चर्चा करत होतो, तिजोरीचं काय वर्चस्व चालू आहे. भयानक भ्रष्टाचार. जी दोन क्षेत्र पवित्र असायला पाहिजे, शिक्षण क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्र. आरोग्य क्षेत्रात खाजगी इस्पितळ लूट करतात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगी संस्थाचालक लूट करतात. हे तिजोरीचं आहे. तिजोरी, मुजोरी आणि हुजुरी. लांगुल चालक. एक पक्ष हायकमांडचं लांगुल चालन करतो, दुसरा पक्ष दिल्लीचं लांगुल चालन करतो. अरे तुमच्यामध्ये जमत नाही का? राजकीय कार्यकर्त्यांनो आणि सामाजिक कार्यकर्त्यांनो, तुम्ही खरं बोला, कोणाचंही लांगुल चालन करू नका. हा संदेश दुनियाच्या आंबेडकर फुल्यांवर तर कविता असं स्वाभाविकच होतं. फुल्यांवरची एक कविता मला एक या पुस्तकात आहे, ती मला विशेष वाटली. निर्मिकाचे तुझे तत्वज्ञान आस्तिक नास्तिक दोघांसाठी आहे. फुल्यांनी ईश्वरासाठी निर्मिक शब्द वापरले आहे. महात्मा फुले. आम जनताही फुल्यांचं महात्मे पण मान्य करते. खरं म्हणलं म्हणजे माझ्या मते या देशामध्ये महात्मा म्हणण्याचा अधिकार फक्त एकाच व्यक्तीला आहे, तो म्हणजे महात्मा फुले. भक्तांच्या या ठिकाणी आणखी हे सगळं ते का लिहू शकते हे शेवटावर येतो. कारण अजून 2-3 परिसंवाद आहेत. तुमराव हे सगळं का लिहू शकते? कारण ग्रंथांप्रमाणे व्यवहारात सभा संमेलनात चौफेर माणसांचे वाचन करीत असतो. कवीला माणसांचं, घटनांचं, दृश्यांचं, निसर्गाचं वाचन करता आलंच पाहिजे, तर तो कवी आहे.